परभणीत अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। संभाजीनगरमध्ये दुर्राणी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। पाथरीची जागा शिवसेनेला घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत, त्यामुळेच बाबाजानी हे अजित पवार गटात अस्वस्थ आहेत। संभाजीनगरच्या सभेत बोलताना शरद पवारांनी अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केलाय। सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेली व्यक्ती देशाची गृहमंत्री आहे असा टोला पवारांनी लगावला। गेल्या रविवारी भाजपच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका शहांनी केली होती। त्या टीकेला पवारांनी उत्तर दिलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यावरून खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। लोकसभेत मराठी माणसांच्या शत्रूला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी एका महिन्यातच भूमिका बदलली हे आश्चर्यकारक असल्याचं राऊतांनी म्हटलंय। भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली। विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास परिचारक यांची दुसऱ्या पक्षाकडून चाचपणी सुरू आहे। मुश्रीफ परिचारक भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीत बारामती अहमदनगरमध्ये झालेला पराभव सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागलाय। निवडणुकीत साथ न देणाऱ्या 2 साखर कारखान्यांना केंद्रानं मंजूर केलेलं कर्ज रोखण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय। आणखी 5 साखर कारखान्यांच्या 625 कोटींच्या मार्जिन मनी कर्जाला थकहमी देण्याचा निर्णयही सरकारनं घेतलाय। शालेय गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी शिक्षण विभागाला आदेश दिलेत। निवडणुकीचं वर्ष असल्यानं शालेय गुणवत्तेत सुधारणा दाखवा असं पत्र एका भाजप आमदारानं शिंदेंना लिहिलं। याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावून शिक्षण विभागाला सूचना केल्या आहेत। मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीनगरमध्ये शरद पवारांची भेट घेतली। आंदोलक आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बसवून यावर चर्चा करू, चर्चेतून जे निष्पन्न होईल त्यानंतर बोलणार असं शरद पवारांनी म्हटल्याचं आंदोलकांनी सांगितलं। सांगलीत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांचे बॅनर लागलेत। बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी सांगली शहरासह जिल्हाभर अशा प्रकारची बॅनरबाजी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव राज्यभरातून होतोय। पुणे आणि हिंगोलीत उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले बॅनर झळकलेले आहेत। पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तब्बल 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्तानं देण्यात आलं। ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून कलाकार शैलेश आचरेकर यांनी हे पोर्ट्रेट साकारले। हे खास पोर्ट्रेट बनवण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला। लाडकी बहीण योजनेबाबत सरकार ठाम आहे अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तसंच विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय त्यामुळे ते विरोध करतायत असा आरोपही त्यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेसाठीच्या निधीवरून चर्चेला तोंड फुटलंय, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। लाडकी बहीण योजनेवरून राऊतांनी टीका केली आहे। तिजोरीत पैसे नसताना मोठमोठ्या योजनांची घोषणा कशासाठी असा सवाल उपस्थित करत याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। निवडणुका संपल्यानंतर योजना बंद होईल असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांनी आपलं सरकार आल्यास योजना बंद करू असं म्हटलेलं आहे। याची दखल भगिनींनी घ्यावी असं आवाहन नितेश राणेंनी केलंय। सिंधुदुर्गातील ज्या गावातून जास्तीत जास्त महिला लाडली बहीण योजनेचा लाभ घेतील त्या गावाला 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार नितेश राणेंनी केली। दुसऱ्या क्रमांकासाठी 15 लाख तर तिसऱ्या क्रमांकासाठी 10 लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण पश्चिम महाराष्ट्रात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यात पाऊस थांबलाय, त्याचप्रमाणे मुठा नदीला आलेला पूरही ओसरलाय, त्यामुळे नदीतील भिडे पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे। पुरामुळे भिडे पुलासह महापालिकेतील जयवंतराव टिळक पूल पाण्याखाली गेला होता। या पुलावरील तसंच नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली आहे।
पंढरपुरातही भीमा नदीला पूर आलाय। नदीच्या खोऱ्यात पंढरपुरात भीमा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। वीर धरणातून भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटातील मंदिरांना पुराचा वेढा पडलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढतेय, त्यामुळे शहरातील विनस चौकात पाणी भरलंय। या ठिकाणी विनस चौकाला पुरानं वेढा घातल्याचं दिसतंय। दरम्यान नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणं सुरू आहे। मावळमध्ये पावसात पारंपरिक नृत्य करत गाणी म्हणत उत्साहानं भात लावणी सुरू आहे। मुसळधार पावसामुळे भात शेती वाहून गेली होती, मात्र कृषी विभागाच्या मदतीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली। धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे आता शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात खरीप हंगामाच्या एकूण 94% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। यंदा कापसासोबत मका पिकाचं क्षेत्र वाढलंय। रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये गवे दिसल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। संगमेश्वरच्या आंबवमधील कालीश्री मंदिर परिसरात 5 ते 6 गवे कळपानं फिरत असल्यानं स्थानिक दहशतीत आहेत। या गव्यांनी शेतीसह भाजीपाल्याचं नुकसान केलंय। या गव्यांचा वन विभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। साताऱ्याच्या सासपडे गावात बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीव्हीत हा बिबट्या चित्रित झालाय। या बिबट्यानं गेल्या 15 दिवसात 10हून अधिक कुत्र्यांचा फडशा पाडलाय। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। मुंबई ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं महामार्गावर अपघात होत आहेत। जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक या महत्त्वाच्या चौकांमधून नागरिकांची वाहतूक सुरू असते। रोजच नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। कल्याण डोंबिवली परिसरात केडीएमसी कडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, तर शहर अभियंता यांच्याकडून या कामाची यावेळी पाहणी करण्यात आली। कल्याण डोंबिवलीमध्ये शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यास आता महापालिकेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवलीचा हा संपूर्ण परिसर हा अधिक लोकसंख्येचा परिसर आहे। रहदारी सुद्धा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असते। अशातच इथे पडलेले खड्डे बुजवण्यास आता वेगानं सुरुवात करण्यात आली आहे।